पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेव पाणी टाकून येते खाली फेका जरा तिकडून टाक ना तिकडून हरे ओम शांत भव सुस्थिरभव सुप्रतिष्ठो भव हरे नमः हरे नमः हरे नमः बाजीवळणी ज्योती बालदी दुधाणी मनदी नंदाची अपोऱ्याची चोरी केली खरे भगवत प्रेम ऐकणारे वंदनीय सद्भक्त सद्भक्तांचे आठकरी वृंद समुदाय तसेच गायनाचार्य वादनाचार्य आज या पावन क्षेत्राचा आपण विचार केला तर अत्यंत पुनीत आणि पावन असं हे क्षेत्राचं स्थान आहे परिसर अत्यंत आणि पुनीत असा परिसर आहे नवे नवे महाराष्ट्र क्षेत्र भूमीची एवढी पावन पवित्र की ज्या भूमीचा गौरव आज संपूर्ण जगतामध्ये चालू आहे ते तुम्ही आम्ही राहत असलेले महाराष्ट्र भूमी क्रांतिकाराची देशभक्ताची समाजसेवकांची शिक्षण महर्षींची सहकार महर्षींची आहे तशी ही भूमी राष्ट्रीय महापुरुषांची आहे छत्रपती शिवाजी जिजाऊ माँसाहेबांची भूमी आहे तशी ती राष्ट्रीय संतांची भूमी आहे आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे या भूमीचा आगळा वेगळा परिचय जगाला करून देणारे वारकरी संप्रदाय संत महंत साधू सद्गुरू ज्योती कथी संदेशी यांची भूमी म्हणून संपूर्ण या जगानं या भूमीचा गौरव केलेला आहे संत सम्राट मौली ज्ञानेश्वर जगत तुकोबरांचा जन्म वास्तव्य पदस्पर्श पवित्र परिसराला लाभला जे ज्या संत महात्म्यांनी आपलं संपूर्ण जीवनच वारकरी विचार संप्रदायाला आचार विचार संहितेला समर्पित करून जो विखुरलेला समाज आहे जो तळागाळामध्ये राहणारा समाज आहे डोंगर दऱ्यामध्ये राहणारा समाज आहे या सर्व समाज बांधवाने या संत महंत साधू सद्गुरूंनी नाम संकीर्तन भक्ती साधनेच्या द्वारा परमार्थामध्ये सर्वांना एकत्र आणण्याची पारमार्थिक क्रांती करून प्रत्येकाच्या मनाचं आध्यात्मिक परिवर्तन करून प्रत्येकाच्या मनामध्ये जाजवेल ईश्वर निष्ठा धर्मनिष्ठा वेदनिष्ठा समाजनिष्ठा राष्ट्रनिष्ठा व्यावसायिक निष्ठा आणि जीवन जगण्यासाठी समाज बांधवांना आवश्यक असणारे सर्व दैवी तत्व त्याचं प्रबोधन करून संत वाङ्मयाचा ज्ञान कर्म शक्तीचा संस्कार समाजापर्यंत तुमच्या आमच्यापर्यंत समाजापर्यंत पोहोचून एक समाज जागृती केली समाज जागृतीतून धर्म जागृती केली धर्म जागृतीतून राष्ट्र जाग करण्याचं असं अलौकिक कार्य ज्या संतांनी केलं त्या संतांचा हा महाराष्ट्र आहे हा मराठवाडा आहे हा परिसर आहे विठ्ठला अत्यंत पुनीत आणि पावन असा परिसर आहे की ज्या परिसराची ओळख जगाला करून देणारा हा परिसर आहे पवित्र ते कुळ पावन उपदेश जेते हरीचे दास जन्म घेती अशी आपली वेगळी ओळख या परिसराची करून देणारा हा अलौकिक वारकरी संप्रदाय संत महंत साधू सद्गुरूंचा जन्म वास्तव्य पदस्पर्श झालेला हा संपूर्ण परिसर आहे वारकरी संप्रदाय अधर जीवन नगर नारायण महाराजांचं जीवन स्वामी महाराजांचं जीवन भगवान बाबा वामन भाऊ भीमसेन महाराज मौली महाराज अशा अलौकिक संत महात्म्यांचा जन्म वास्तव्य पदस्पर्श या पवित्र परिसराला लाभलेला आहे
अशा अलौकिक संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये आज आपण सर्वजण रामभक्त हनुमानजींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या पवित्र अशा परिसरामध्ये आणि थोर संत तुकोबारायांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या तुकोबारायांच्या दरबारामध्ये सामाजिक परमार्थिक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक संत महंत साधू सद्गुरू या सर्वांच्या सन्मानी उपस्थितीमध्ये आणि आपल्या सर्वांच्या पूर्ण पुण्याने ज्यांच्या दर्शन आशीर्वाद सत्संग जीवनामध्ये घडवायचे वारकरी संप्रदायाला जीवन समर्पित करून या संप्रदायाच्या प्रसार आणि प्रचाराच्या कार्यातून वारकरी संप्रदायाची फार मोठी सेवा त्यांच्या जीवनामध्ये चालू आहे आणि या सेवेतून समाजाची राष्ट्राची सेवा ज्यांच्या जीवनामध्ये चालू आहे आज अनेक वारकरी संतांची भगवत प्रेमीच्या उत्सवामध्ये असलेली उपस्थिती आहे, त्यांचा सहभाग आहे. म्हणून ही सेवा स्वरांच्या माध्यमातून मृदंगाच्या माध्यमातून कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून भगवत कथेच्या माध्यमातून संत कथेच्या माध्यमातून अखंड हरिनाम संयोजन नियोजन आयोजनाच्या माध्यमातून अखंडपणे ज्याने जीवन समर्पित केलं संप्रदायाला अशा अनेकांची असलेली उपस्थिती यामध्ये आहे. आताच आपण ज्यांची गोड चाल ऐकली असे नारायण महाराज, रोडे महाराज, अनेक गायनाचार्य आहेत, मृदंग महामेरू आहे, पेटी वादक आहेत आणि आज ज्यांच्या आशीर्वादी उपस्थितीमध्ये हा महोत्सव साजरा होतो आहे असे प्रमुख आदरणीय पुरी महाराज आहेत, गरडे महाराज आहेत, स्वामी महाराज आहेत, अशा अनेकांची उपस्थिती या उत्सवामध्ये आहे. आणि या उत्सवामध्ये संत तुकोबारायांच्या पवित्राच्या दरबारामध्ये या धर्ममंडपामध्ये आपल्याला बसण्याचं सौभाग्य प्राप्त झावून हा संत तुकोबारायांचा समाधी उत्सव आपल्या सर्वांच्या उपस्थितीने सहभाग आणि संत तुकोबाराय आपल्या सर्वांकडून करून घेत असलेला हा समाधी महोत्सव आणि या महोत्सवाचा या धर्म मंडपामध्ये बसून आपल्याला हा परमार्थाचा तुकोबारायांचा आशीर्वाद प्राप्त करण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. आणि ज्याने या धर्म मंडपामध्ये बसण्याचं आणि तुकोबारायांच्या उत्सवाचं हे परमार्थाचा आशीर्वाद तुकोबारायांचा आशीर्वाद आपल्या ज्यांच्या जीवनामध्ये घडण्याच्या अथक परिश्रमातून हा तुकोबारायांचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून देणारे ज्यांनी वारकरी संप्रदायाला संपूर्ण जीवन समर्पित करून आपल्या कीर्तन प्रवचनाच्या द्वारे आपल्या भगवत कथेच्या द्वारे भगवत भजनाच्या द्वारे अखंडपणे ज्यांनी वारकरी संप्रदायाला प्रसार प्रचाराच्या कार्यातून जीवन समर्पित केलं असं साधुमय जीवन ज्यांचं आहे, ज्यांच्या अथक परिश्रमातून हा महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे अशा आपल्याला सर्वांना सुपरिचित असणारे परमार्थ प्रेमी हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय उषाताई आपल्या सर्वांच्या भगिनी यांच्या अथक परिश्रमातून हा महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि हा महोत्सवाचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो आहे. याचं सर्व श्रेय या परिसरातल्या संतांना आहे, आपल्या पूर्वज आई वडिलांना आहे. विठ्ठला विठ्ठल परिसरच अनेक संत महात्म्यांचा आहे. कायनं वाचनं मनानं तनानं धनानं हा परिसर वारकरी संपूर्ण संत महंतावर प्रेम करणारा हा परिसर आहे. परिसराचं जसं प्रेम अनेक साधू संतांवर आहे तसं अनेक साधू संतांचं या परिसरावर या क्षेत्रावरच असलेलं प्रेम आहे. आणि या परिसराला संत महात्म्यांच्या सत्संगाचे फार मोठे खूप आशीर्वाद. या परिसरालाच काय, परिसरातल्या प्रत्येक गावाला, प्रत्येक गावालाच काय, गावातल्या प्रत्येक कुटुंबालाच काय, कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्यक्ष या संत महात्म्यांच्या सत्संगाचे खूप आशीर्वाद आहे. आणि या सत्संगाच्या कृपाशीर्वादातून या परिसराला गावाला आम्हाला मिळालेले वारकरी संप्रदायाचे संस्कार आहेत. आणि या संस्काराची फलश्रुती काय म्हणाल तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये या परिसराला एक विचाराची देणगी प्राप्त झाली आणि ते देणगी म्हणजे नीती सदाचार सेवा भाव वृत्ती. आणि म्हणून या आपल्या सर्वांकडून या परिसराकडून सेवा भाव वृत्तीतून जो परमार्थ होतो आहे, परमार्थाचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो आहे, याचं सर्व श्रेय या परिसरातल्या संत महात्म्यांना आहे. आपल्या पूर्वज ऐवळाने आपल्याला दिलेले हे संत महात्म्याने दिलेले हे संस्कार आहेत. म्हणून असं म्हणावं असं वाटतं, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाच हरेक वाटे देवा आपुल्या हिता जो असे जागा आपने
झाला द्वाश जागता धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा एक वाटी देवा या संत उक्तीला धरून आपल्या ताईंचं जीवन आहे आणि त्यांच्यामुळे त्यांच्या अथक परिश्रमातूनच चोखोबाऱ्यांच्या धर्म मंडपामध्ये चोखोबाऱ्यांच्या दरबारामध्ये आपल्याला बसण्याचं सौभाग्य प्राप्त होऊन चोखोबाऱ्यांचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे याचं सर्व श्रेय आज ताईंना आहे आपण मोठ्या टाळ्याने त्यांचं स्वागत केलं पाहिजे विठ्ठला 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 आणि आज आशीर्वाद या उत्सवामध्ये सहभाग घेऊन मलाही माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे कारण हा संत महात्म्यांचा परिसर असल्यामुळे संत थोर माऊली महाराजांच्या परिसरावर क्षेत्रावर परिवारावर असलेलं प्रेम या क्षेत्राचं या सर्व परिसराचं थोर साधूवरचं प्रेम आहे या संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादातून मलाही चोखोबाऱ्यांच्या या धर्ममंडपामध्ये उत्सवामध्ये सहभाग घेऊन हा चोखोबाऱ्यांचा आशीर्वाद हा उत्सव साजरा होऊन प्राप्त होतो आहे याचं सर्वश्रेय आपल्या सर्व आहे कारण संत चोखोबाऱ्यांचं जीवन जगद्गुरु असं आध्यात्मिक पराकृतीचं प्राप्त झालेलं चोखोबाऱ्यांचं जीवन आहे एवढी आध्यात्मिक उंची या वारकरी संप्रदायामध्ये ज्या संतांची आहे ते चोखोबाऱ्या हे संत होऊन गेलेले आहे कारण ऊस डोंगा तरी रस नव्हे डोंगा ताईंनी पत्रिकेच्या सुरुवातीलाच हे वाक्य टाकलेलं आहे ऊस डोंगा तरी रस नव्हे डोंगा या चोखोबाऱ्याच्या अभंगामध्ये त्यांच्या भगवत भक्तीचा भाव जागृत झालेला आहे आणि हा चोखोबाऱ्यांचा जीवन चरित्र आपण समोर ठेवलं आणि हे अभंग जर वाचला तर प्रत्यक्ष आपल्याला तीच भगवत भक्ताची अनुभूती प्राप्त होण्याचं सामर्थ्य ज्यांच्या स्मरण चरित्रामधून प्राप्त होतं असे जे चोखोबारा आहेत विठ्ठला संपूर्ण परिपूर्ण भगवत अवस्थेला प्राप्त झालेलं पराकोटीच्या अवस्थेला प्राप्त झालेलं जीवन म्हणजे चोखोबाऱ्यांचं जीवन आहे चोखोबाऱ्यांना देवाकडे जावं लागलं देव चोखोबाऱ्याकडे येत होते आणि चोखोबाऱ्यांचा अधिकार काय तर सगळे काम भगवान परमात्मा चोखोबाऱ्याचे करत होते एवढा अधिकार चोखोबाऱ्यांचा आहे कारण गेली 7 दिवस आपण चोखोबाऱ्याचं चरित्र चिंतन ऐकलेलं आहे त्यामुळे वेगळं सांगण्याची गरज नाही एवढं सांगायचं आहे की चोखोबाऱ्यांचं जीवन आपल्या डोळ्यासमोर जर आलं तर तसं भाव जागृत होण्याचं सामर्थ्य केवळ त्यांच्या स्मरणातून तुम्हाला प्राप्त होतं असं चोखोबाऱ्यांचं आध्यात्मिक क्षेत्रातलं पराकुटीला अवस्थेला भगवतमय झालेलं जीवन आहे आणि त्या चोखोबाऱ्यांचं समाधी सोहळ्याच्या निमित्तानं हा महोत्सव साजरा होतो आहे आणि या महोत्सवाच्या माध्यमाद्वारे चोखोबाऱ्यांच्या सेवेसाठी आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आज अखंड हरिनाम महोत्सवाचं समाप्तीचं कीर्तन असल्यामुळे आपल्या सर्वांच्या सेवेसाठी हा काल्याचं कीर्तन असल्यामुळे जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा गौरवपर अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी मी घेतलेला आहे विठ्ठला आणि अभंगाच्या प्रस्तावनेमध्ये एक 5-7 मिनिटाचे मी एक सामाजिक विचार मांडत असतो आणि ते विचार असे आहे हे जगत जे जीवानं भरलेलं आहे त्या प्रत्येक जीवाचा आज प्रयत्न फक्त सुख मिळवण्यासाठी आहे व्यवहारामध्ये तुमचा आमचा सर्वांचा प्रयत्न कशासाठी चालू आहे सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही जीवनामध्ये कशासाठी करतो आहे तर तुम्ही आम्ही सगळ्या गोष्टी फक्त सुख मिळावं यासाठी करतो आणि म्हणून आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये केलेली भौतिक प्रगती असो व्यावसायिक क्षेत्रातली भौतिक प्रगती असो वैज्ञानिक क्षेत्रातली भौतिक प्रगती असो किंवा आर्थिक क्षेत्रातली भौतिक प्रगती असो हा त्याचा भाग आहे आणि या भौतिक प्रगतीची आज समाजाला गरज आहे म्हणून आपण सगळ्यांनी या भौतिक प्रगतीचं स्वागत केलं पाहिजे भौतिक प्रगतीसाठी आपण सगळ्यांनी वेळ दिला पाहिजे समाजाला जीवन जगण्याच्या ज्या गोष्टी मिळत असतात त्या भौतिक प्रगतीतून मिळतात आणि ज्या भौतिक प्रगतीतून ज्या वस्तूतून या सगळ्या जीवन जगण्याच्या वस्तू मिळतात अन्न असेल वस्त्र असेल निवारा असेल आरोग्य असेल शिक्षण असेल या सगळ्या गोष्टी ज्या वस्तूतून प्राप्त होतात ती वस्तू आहे धन म्हणून धनाचं सुद्धा आपण स्वागत केलं पाहिजे संत शास्त्र धनाचा निषेध करत नाही जगद्गुरु तुकोबारे तुम्हा आम्हाला समाजाला धन जोडायचं जोडोनिया धन उत्तम व्यवहार जोडोनिया धन उत्तम व्यवहार
संप्रदायाने समाजाला धन जोडायचं सांगितलेलं आहे. म्हणून संत शास्त्र धनाचा निषेध करत नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुम्ही भरपूर धन कमवा, पण कसं कमवा, त्याचा उपयोग कसा करावा याचं उत्तर आता प्रमाण दिलं. जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेचकडे उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवत आला. व्यवहारामध्ये आपण सगळ्यांनी धर्माला धरून धन कमवलं, नीतीला धरून धन कमवलं, आहे त्या धनाचा सदुपयोग केला, परमार्थामध्ये खर्च केला, अन्नदानात खर्च केलं, समाज उपयोगी आणलं, तर हेच धन सुद्धा भगवत आनंद प्राप्त करून देणारं ठरतं. अधर्मानं धन कमवलं, अनितीनं धन कमवलं किंवा आहे त्या धनाचा समाजानं दुरुपयोग केला, विडी काडी सिगरेट मांसाहार तंबाखू सप्तव्यसनामध्ये घालवत बसलो, हे धन समाजाला अधोगतीला सुद्धा घेऊन जाणारं ठरतं. म्हणून आज आम्हाला सर्वांना समाजाला जेवढी भौतिक प्रगतीची गरज आहे तेवढीच गरज आज झालेला जीवनामधला भौतिक बदल समाज उपयोगी पचवायचा जर असेल तर तेवढीच गरज समाजाला आज संतांच्या आचार विचार संहितेच्या आचरणाची गरज आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून आज आपण सगळ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या भौतिक प्रगतीच्या विचाराच्या स्वागताबरोबर आपण संत विचाराचं सुद्धा स्वागत केलं पाहिजे. दोन्हीच्या विचाराचा समन्वय करून आपण व्यावहारिक जीवन जगलं पाहिजे. संतांचे संस्काराशिवाय झालेली जीवनामधली भौतिक प्रगती आपल्याला केव्हा भोगाकडे घेऊन जाईल आपल्याला सांगता येत नाही. आणि एकदा का समाजाला भोग जडले, भोग संस्कृती जडली, अनेक प्रश्न निर्माण यातून होतात. आज तुम्हाला नव्हे जगाला भेडसावणारे प्रश्न या भोग संस्कृतीतून निर्माण होत पाहत आहेत. आणि ते प्रश्न म्हणजे हे समाज जीवन व्यसनाधीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सामाजिक जीवन व्यसनाधीन होऊ लागलं तर त्या समाजाचे विचार विकृत व्हायला वेळ लागत नसतो. समाजाचे विचार जर विकृत होऊ लागले, संत वाङ्मयाचे विडंबन, संतांची अवहेलना आणि हा सर्व समाज परमार्थिक सात्विक विचारापासून दूर जाण्याची मोठी भीती आहे. समाज परमार्थाच्या सात्विक विचारापासून दूर जाऊ लागला तर त्यामध्ये व्यापक अनित आहे. आपलं स्वतःचं तर अनित यामध्ये आहेच, पण आपल्या कुटुंबाचे, घराचे, गावाचे, परिसराचे, देशाचं, जगाचं नवे विश्वाचं अनित यामध्ये आहे. आणि म्हणून आज वर्तमान स्थितीमध्ये अत्यंत प्रगतीशील विज्ञानाच्या भोग समृद्धीच्या अर्थाच्या युगामध्ये आम्हाला सर्वांना हे वैश्विक अनर्थ जर टाळायचं असेल तर प्रत्येकानं आज साधू जीवनाकडे बघून आपण व्यावहारिक जीवन जगलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. साधूचे आचार विचार उच्चार संस्कार संत महात्म्यांच्या जीवनातल्या प्रत्येक कृतीचं केवळ तुम्ही आम्ही स्मरण जरी केलं हृदयाचं परिवर्तन होतं. हे सामर्थ्य संत महात्म्या स्मरणामध्ये आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं, चोखोबाऱ्यांचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर आलं तर तशी भाव जागृती आपल्या मनामध्ये होते. कारण संत महात्म्यांच्या स्मरणामध्ये सामर्थ्य आहे. कारण जगाला समर्पित झालेलं एकमेव जीवन तुम्हाला पाहायचं असेल, अनुभवायचं असेल तर ते एकमेव जीवन म्हणजे संत जीवन आहे. जगाच्या कल्याणा संताच्या भोवती देह कष्टविती परोपकार. संत महात्मे तुमच्या आमच्या जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा देह कष्टवतात, तपश्चर्याचं जीवन जगतात आणि अनादी कालापासून भारतीय संस्कृतीचे विचार, भारतीय धर्मग्रंथाचे विचार स्वतःच्या जीवनामध्ये प्रथमतः कष्टप्रद तपश्चर्याचं जीवन जगून अनुभव घेतात. आणि आलेला संपूर्ण देवतत्वाचा अनुभव, आलेला वैश्विक कल्याणाचा तत्वाचा अनुभव जगाला देणारा संत महात्मा आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये यावा, भेटावा, नवे कळावा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. देवतत्वाचा अनुभव, वैश्विक कल्याणाचा अनुभव आले अंगात या जगात देत असे. असा संत महात्मा संपूर्ण जगाला अनुभव देतात. आणि म्हणून जगाला अनुभव संत महात्म्यांनी दिला म्हणून जगतामध्ये आदराचं स्थान या जगतामध्ये संत महात्म्यांचं आहे. म्हणून भारतीय संस्कृतीचा, भारतीय संताचा तुम्ही आम्ही गौरव करतो यात नवल काय. जगानं या संत महात्म्यांचा, भारतीय संस्कृतीचा, धर्म ग्रंथाचा गौरव केलेला आहे. कारण या संत महात्म्यांनी वैश्विक कल्याणाचे, शांतीचे विचार धर्मग्रंथाचे या जगताला दिलेले आहेत. म्हणून संपूर्ण जगत आपल्या भारतीय संस्कृती, संताकडे, धर्मग्रंथाकडे, तीर्थाकडे आपुलकीने, अपेक्षेने बघत आहे. कारण जगत हे अत्यंत विचित्र विचाराच्या सावटाखाली होऊ पाहत आहे.
आणि त्याला तारणारा विचार जर कोणता या विश्वामध्ये असेल तर तो एकमेव विचार म्हणजे भारतीय संस्कृतीच्या धर्मग्रंथातलाच विचार तारू शकतो. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून संपूर्ण जगतामध्ये आपल्या भारत देशाला, संतांना, धर्मग्रंथाला आदरानं पाहिलं जातं. म्हणून भारतीय संस्कृती तुमची आमची संस्कृती नाही, ती ही वैश्विक संस्कृती आहे. विश्वानं स्वीकारलेली संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती आहे, की ज्या संस्कृतीमध्ये आज जगातल्या कुठल्याही धर्मपथाच्या मानवी जीवानं या धर्मग्रंथाच्या विचाराच्या प्रमाणात जर जीवन जगलं तर त्याचं परम कल्याण आहे. तिथं लिंगभेद, वंशभेद, जातीभेद, देशभेद असा कुठलाही भेद नाही. अशी वैश्विक संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती. आणि भारतीय संस्कृती आज दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या आमच्या डोळ्यासमोर ठेवून आपण आपला आचार धर्म ठरवला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला आदर दिला ती भारतीय संस्कृती म्हणजे मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देव, अतिथी देवो भव आहे. आणि म्हणून व्यवहारामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकानं आपल्या डोळ्यासमोर आपले आई वडील, सद्गुरू, देव, धर्म, संत, गोमाता, देश असायला हवा. भगवत कृपेमुळे हा मानवी देह प्राप्त झालेला आहे. 84 लक्ष जीवसृष्टी देवाने निर्माण केली, पण देवाना 84 लक्ष जीवसृष्टी निर्माण करून सुद्धा समाधान नाही झालं. मग देवाला समाधान कधी झालं तर देखोनी मनुष्य देहाचे सुख झाले भगवंताची अधिकार ब्रह्मज्ञानासेने देहेश मत प्राप्ती. ज्या वेळेला जीवाला मनुष्योनी मानवी देह प्राप्त झाल्यानंतर देवाना समाधान झालेलं आहे. कारण इतर योनी आहे त्या भोग योनी आहे. कर्तृत्व शक्तीचा परिचय फक्त या मनुष्य योनीमध्ये मानवी देहामध्ये आहे. नर करणे करे तो नरका बन जा. या मानवी देहाच्या द्वारे तुम्हाला भगवत साक्षात्कारापर्यंत जाता येतं. हेची दही गडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कुठे. याच मानवी देहाच्या द्वारे तुम्हाला भगवत भजन करता येतं, हे ज्ञान कुठेच नाही. म्हणून या 84 लक्ष जीवसृष्टीमध्ये मनुष्यवणीचं मानवी देहाचं अत्यंत महत्व आहे. म्हणून वेदापासून नव्हे तर जगातले सर्वच धर्मग्रंथ या मानवी देहाची महती वर्णन करतात. आणि म्हणून जगातल्या सर्व धर्मग्रंथांनी या मानवी देहाची जी महती वर्णन केलेली आहे ती महती प्राप्त करण्यासाठीच हा परमार्थ असतो. हा अखंड हरिनाम महोत्सव आहे आणि हे कीर्तन आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून जगातल्या सर्व धर्मग्रंथांनी या मानवी देहाची जी महती वर्णन केली आहे ती महती जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर सगळ्यांनी तुम्ही आम्ही व्यावहारिक जीवनामध्ये सर्वांनी सर्व सकारात्मक गोष्टीवर सतत प्रेम केलं पाहिजे. आपण आपल्या देशावर प्रेम केलं पाहिजे, आईवडिलांवर प्रेम केलं पाहिजे, सद्गुरू संतांवर प्रेम केलं पाहिजे, धर्मग्रंथावर प्रेम केलं पाहिजे, गोमातेवर प्रेम केलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांचा गवळणकर सेवेसाठी घेतलेला अभंग आहे. या पृथ्वी तलावर जन्माला येणारे अनंत प्रकारचे लोक सतत येत असतात. काही जन्माला येणारे असतात, काहीला जन्माला आणून घातल्या जाणारे असतात, काहीला जन्माला आणावी लागणारे असतात. काही आणल्याशिवाय येत नाही, काही आल्याशिवाय राहत नाही, काहीला आणून घातल्याशिवाय भागत नाही. व्यवहारामध्ये तुम्ही बघा, कोर्टात साक्षीदाराला तो आणल्याशिवाय येत नाही, वकील कोर्टात आल्याशिवाय राहत नाही, गुन्हेगाराला कोर्टात आणून घातल्याशिवाय भागत नाही. हा जसा व्यवहाराचा नियम आहे तसाच परमार्थामध्ये सुद्धा लागू आहे. आणि हा नियम जग, देव, जग, संत, जग आणि जीव यांच्या ठिकाणी आजही समन्वयाने चालतो आहे. म्हणून जीवाचा, जगाचा, जगाचा, संताचा, जगाचा, देवाचा समन्वय आहे. आणि या समन्वयामध्ये तुम्हाला विलक्षणता आणता येत नाही. इच्छा असो नसो यावंच लागतं जगतामध्ये. ते तुम्हाला का कर्म भोगायचे शिल्लक आहे. अगा कर्म जे उरावे या न्यायाने जगतामध्ये तुम्हाला यावं लागतं. देवाला जगतामध्ये आणावं लागतं. आणि या जगामध्ये ज्यांना यावं लागत नाही, जावं लागत नाही, पण तुमच्या आमच्या जगाच्या कल्याणासाठी आल्याशिवाय राहत नाही. हा संताचा वर्ग आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि या परमार्थाच्या नियमाला धरून गोकुळामध्ये देवाला आणलं होतं आणि त्या गोकुळामध्ये भगवत भक्त गोपाळ आले होते. तेव्हा अभंगच गवळणकर असल्यामुळे गोपिका कुणाला म्हणायचं, गवळण कुणाला म्हणायचं, गोपी शब्दाचा अर्थ काय? अभंगच गवळणकर आहे. गोपी, गोपी, गोपिका, गोपी शब्दाचा अर्थ काय? गोपी
गोपी शब्दाचा अर्थ असा आहे, गोपी शब्दातलं पहिलं अक्षर गो म्हणजे इंद्रिय, पी म्हणजे रसपान करणे. जो सर्व आपल्या इंद्रियाच्या माध्यमाच्या द्वारे भगवान परमात्म्याच्या भक्ती रसाचं रसपान करतो त्याला गोपी म्हणतात. विठ्ठला विठ्ठला आता गोपी शब्द स्त्रीलिंगी शब्द आहे, मग पुरुष वर्गातील भगवत भक्तांना गोपी कसं काय म्हणावं, तर त्याचं उत्तर असं आहे, भक्ती शास्त्रामध्ये फक्त भगवान गोपाल कृष्णालाच पुरुष म्हटलेलं आहे, बाकी सर्वांना स्त्रिया म्हटलेलं आहे. व्यवहारामध्ये स्थूल देहावरून स्त्री पुरुष भेद केला जातो, पण भक्ती शास्त्रामध्ये हा भेद नाही. म्हणून वारकरी संत सुद्धा स्वतःला स्त्री समजून पांडुरंग परमात्म्याला पुरुष मानतात. हाची नेम आता न फिरे माघारी. शरीराहून स्त्री पुरुष भेद आहे, भक्ती शास्त्रामध्ये हा भेद नाही. म्हणून अनेक भगवत भक्त असे आहेत की स्वतःला गोपी म्हणून घेऊन भगवत भक्ती करणारे अनेक भगवत भक्त आपण बघतो. संत मीराबाई घरचे बाहेरचे लोक त्रास देऊ लागले म्हणून एखाद्या महात्म्याचं दर्शन घडा म्हणून वृंदावनाच्या ठिकाणी आल्या. तिथल्या लोकांना विचारले इथे कुणी महात्मा राहतात का? तिथले लोक म्हटले इथे एक महात्मा राहतात, पण गावाच्या बाहेर पर्णकुटी आहे, त्या पर्णकुटीमध्ये ते राहतात, पण ते स्त्रीमुख पाहत नाही. संत मीराबाई त्याच वाटेने गेले. महात्म्यांच्या पर्णकुटीचं द्वार बंद होतं. संत मीराबाईने आवाज दिला, म्हणले महाराज पर्णकुटीचं द्वार उघडा, मी तुमच्या दर्शनासाठी आले. बाईचा आवाज ऐकल्याबरोबर आतूनच आवाज महाराजांनी दिला. म्हणले बाई तुम्ही रस्ता चुकलात, मी भगवान गोपाल कृष्णाच्या भक्ती साक्षात्कारासाठी भगवत साधना करतो आहे, त्या स्त्रीला भेटणं बोलणं बाधक आहे. हे महात्म्याचे शब्द संत मीराबाईने ऐकल्याबरोबर संत मीराबाई म्हटल्या महाराज तुम्ही स्वतः भगवत भक्तही म्हणून घेता आणि पुरुषही म्हणून घेता, हे कसं काय? किंवा भक्तीचा प्रकाश त्या महात्म्याच्या डोक्यामध्ये पडला. पर्णकुटीचं द्वार उघडलं. संत मीराबाईच्या चरणावर डोकं ठेवलं. तिथून त्यांनी तो नेम बंद केला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.